शीट यार, गाडी पण आत्ताच बंद पडायला पाहिजे होती. अरे आता कोणाचा फोन? अननोन नंबर. हॅलो, वर्णा स्पीकिंग. येस, वर्णा हियर. व्हॉट कॅन आय हेल्प यू सर? हां मॅम, मी मराठी मॅट्रिमोनीमधून निखिल बोलतोय. मला असं समजलं की तुमच्या घरचे तुमच्यासाठी स्थळ शोधतायत. हो, खरं आहे. कोणी आहे का मुलगा? हां तर मॅडम, तुमची मुलाबद्दल काही रिक्वायरमेंट, म्हणजे मुलगा कसा असावा वगैरे? हां सर, तशी काय माझी जास्त अपेक्षा नाही आहे. पण कसं आहे ना, मुलगा ना गुटखा तंबाखू खात असेल तरीही चालेल, दारू पित असेल तरीही चालेल. पण कसं आहे ना, मी मागेन ते आणून दिलं पाहिजे, माझे लाड पुरवले पाहिजे, माझ्यावर खूप प्रेम केलं पाहिजे. त्याची वाढलेली दाढी, पिळदार मिशा, अंगानं बारीक असेल तरीही चालेल. पण कसं एकदम स्टायलिश, साऊथ इंडियन हिरो, मारीबाईसारखा सेम. हो मॅडम, सरळ सरळ बोला ना, छपरी मुलगा पाहिजे म्हणून. हां, तसा पण एक नग आहे आपल्याकडे. ओय शाण्या, बास झाला. हां, आता पहिल्याच आवाजात ओळखलं होतं मी तुला. त्या दिवशी माझे आईवडील लग्नाची बोलणी करण्यासाठी तुझ्या घरी आले होते आणि तुझ्या वडिलांनी लग्नासाठी नकार दिला. तेव्हापासून तू आत्ता कॉल करतोयस, तेही नवीन नंबरवरून. अगं ते मी खूप हर्ट झालो होतो ग, पण आता ना खूप म्हणजे खूप खुश आहे. ओ अच्छा, लग्न केलंस की काय? ओय पागल, ते तुझ्याशिवाय शक्य आहे काय? तुला कधी भेटतोय आणि सरप्राईज देतोय असं झालंय. अच्छा, सांग बरं काय आहे सरप्राईज? अगं सरप्राईज आहे असं थोडी सांगायचं असतं. ठीक आहे, येते मी. अरे पण माझी स्कूटी बंद पडली आहे. हा, मग येऊ का तुला न्यायला? नको, येते मी. ऋषी, मला माहिती आहे तू आहेस. लव यू वर्णा. हे वर्णा, हे कसं लागलं तुला? तू ठीक आहेस ना? काय यार वर्णा? काही नाही रे, स्कूटीवरून येताना छोटासा ऍक्सिडेंट झाला. आता ठीक आहे मी. वर्णा, काळजी घेत जा ना स्वतःची. तुला काय झालं तर माझं काय होईल विचार केलास काय कधी? हां, आणि ती पूजा? च्या मायला तुझ्या. कोण पूजा? काही नाही ग, ती माझी मावस बहीण आहे. अच्छा, ती आरती? च्या मायला, हिला तर सगळं माहिती आहे. बोमला तिच्या आईला. वाचव रे देवा. वर्णा, तू उगाच डाऊट घेतेस. ये सब मोह माया आहे. यू आर माय फर्स्ट, यू आर माय लास्ट, यू आर माय वर्स्ट लव. काय? यू आर माय बेस्ट लव. अच्छा, एवढं प्रेम करतोस माझ्यावरती? मग काय. ते जाऊ दे, तू आधी सरप्राईज काय आहे ते सांग. अगं वर्णा, आज मी खरंच खूप खुश आहे. मला IT कंपनीमध्ये जॉब लागला आहे. मंथली 1 लाख इन्कम आणि UKला 1 इयरसाठी ट्रेनिंग आणि त्यानंतर मुंबईला कायमस्वरूपी सेटल. तुला जॉब करायची काय गरज? मुंबईला 2 BHK फ्लॅट, गावाला आलिशान बंगला, 50 एकर जमीन, साखर कारखाना. एवढं किती कमवणार आणि कुठे भरून ठेवणार? आणि आता काय जॉब? अगं वेडी आहेस का तू? तुला समजत कसं नाहीये? अगं लग्नासाठी नकार हा माझ्या आईवडिलांनी दिला नव्हता. खरं तर तुझेच आई वडील लग्नासाठी तयार नव्हते.
तसं पण जॉब करायची काय गरज आहे मला, एवढं सारं वैभव असताना? आईवडिलांच्या जीवावर उड्या मारणारा किंवा संपत्तीवर मजा मारणारा मुलगा जावई म्हणून नकोय तुझ्या आईवडिलांना. त्यांना स्वतःच्या हिमतीवर खंबीरपणे उभा राहणारा जावई पाहिजे. आणि म्हणून त्यांनी लग्नाअगोदर ते अट घातली, जोपर्यंत मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहत नाही तोपर्यंत लग्नाचा विषय स्टॉप. आणि मला वाटलं हा सगळा प्रकार माहिती असेल तुला. अरे सॉरी यार, मला यातलं काहीच माहीत नाही. पण आता याचा काय उपयोग? का वेडी आहेस का तू? अगं आता आपलं लग्न होणार, आपल्या लग्नासाठी खुश नाही आहेस का? अरे तसं नाही रे, आहे मी खुश. वर्णा, आपण किती लकी आहोत ना की आपल्या घरच्याने आपल्या लग्नासाठी परमिशन दिली. हो ना ऋषी, नाहीतर आजकालचे मुलं मुली घरच्यांच्या विरोधात जाऊन पळून जाऊन लग्न करतात. अरे यांची मुलगी त्याच्याबरोबर पळून गेली, असे सर्वांचे ताणे ऐकत आई वडिलांना आयुष्यभर त्रास सहन करावा लागतो. हो, तू पण बरोबर बोलतेस, पण त्याच आई वडिलांवर अशी वेळ आणली कोणी? त्यांनीच ना. जर त्याने आपल्या मुलांना परमिशन दिली असती तर त्यांच्यावर अशी वेळ आलीच नसती आणि समाजानं सुद्धा त्यांना तसं हिणवलं नसतं. हो ना ऋषी, पण कसं आहे ना, ज्या आई वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं, तळ हाताच्या फोडासारखं जपलं आणि त्या आई वडिलांनी लग्नासाठी परमिशन दिली नाही म्हणून ते चुकीचे? अरे कोणत्या आई वडिलांना वाटेल का की आपली मुलगी छपरी भामट्या मुलाबरोबर पळून जाऊन लग्नानंतर रडत बसावी? हो, ते पण बरोबर आहे ग. अरे पळून जाणाऱ्या जोड्या देखील लग्नानंतर होतात सुखी. लग्नानंतर आई वडीलही त्यांना जवळ करतात, पण त्यासाठी लागतात ते एकमेकांवर असलेलं निष्पाप प्रेम. नाहीतर आजकालचं प्रेम म्हणजे अळवावरचं पाणी झालंय. अरे वयात ना आलेले हे शोनाबाबू डार्लिंग करणारे हे नवप्रेमी, त्यांना काही समजही नसते, त्यांनी दुनियादारी सुद्धा पाहिलेली नसते, असे मुलं मुली पळून जाऊन लग्न करतात. का? कशासाठी? तर त्या शारीरिक क्षणिक सुखांसाठी. त्यांना काय कळणार प्रेम म्हणजे काय, लग्न म्हणजे काय? त्यांना वाटतं लग्न म्हणजे बाहुला बाहुलीचा खेळ. वर्णा, तू तर जाम सिरियस झाली यार. हां, जे काही बोललीस ते लाखात एक बोललीस, पण मी पण एक गोष्ट बोलेन, जात आणि धर्म बघून प्रेमाला आणि लग्नाला विरोधात असेल तर ते पण चुकीचंच आहे ना. हो ना, ते तर आहेच म्हणा. जाऊ दे, ज्याचं त्याचं नशीब. वर्णा, तुला आठवते आपली पहिली भेट? हाय सोना, कुठे येतोस ना भेटायला? ठीक आहे, येईल. ते देवा, बघतोच ना इकडे त्यांच्या 2-2, 3-3 गर्लफ्रेंड. मला एक तरी. कुठपर्यंत पोचले? 5 मिनिटं लागतील. थांब आलो. चल बाबा, तुम्हाला बोलत आहे मी. ठीक आहे, चल जा. एक्सक्यूज मी. आमचे जरा फोटो काढता का? हॅलो, एक्सक्यूज मी. येस मॅम. फोटो काढाल का आमचे?
ऋषी सांग ना, किती प्रेम करतोस माझ्यावरती? या आकाशात जेवढे तारे आहेत ना तेवढं अगणित प्रेम करतो तुझ्यावरती. ओय माकडा, ते पिक्चरचे डायलॉग चिपकवू नकोस. वरना प्रेम थोडी शब्दात मांडता येतं. ऋषी इतकं प्रेम करतोस माझ्यावरती, एवढा जीव कोणावर लावू नये रे. आणि समजा मी मेले तर? ए वेडी आहेस का तू? काही काय बोलतेस? तुला काही होणार नाही. तुला काय झालं ना तर मी पण माझं आयुष्य संपवून टाकीन. म्हणजे काल आलेल्या मुलीसाठी तू तुझं आयुष्य संपवणार? म्हणजे तुझा बाकी कोणीच नाही का? निदान तुझ्या जन्मदात्या आईवडिलांचा तरी विचार कर. अगं अशी काय अभद्र बोलतेस तू? तुला नक्की झालंय तरी काय? ऋषी तू मला प्रॉमिस कर, तू तुझ्या जीवाचं काही बरं वाईट करणार नाही. तुला आयुष्यात खूप काही करायचं आहे. आईवडिलांसाठी, तुला जगायचं आहे, घरच्यांसाठी. प्लीज तू माझा विचार नको ना करू. प्लीज तू मला प्रॉमिस कर. अगं अशी काय बोलतेस तू? तुला झालंय तरी काय? बसूया इथे. दमली असशील ना? वर्णा, आता कुठे आपल्या प्रेमाची खरी सुरुवात झाली. मी त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहतोय, ज्या दिवशी दारी मांडव सजला असेल, मी डोक्याला बाशिंग बांधून पाठावर उभा असेन आणि मध्ये अंतरपाठ असेल आणि तू की नाही नटून सजून पिवळ्या साडीवरती मुंडवळे बांधून माझी बायको बनून येशील. किती भारी दिवस असेल ना तो. आणि तो दिवस आपल्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा दिवस असेल, अगदी न विसरणारा क्षण. आणि त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपलं प्रेम सिद्ध होईल. लग्न 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 का हे लावलंय लग्न? देवाने जसा माणसाला जन्म दिलेला असतो तसा मृत्यू लिहिलेला असतो की. काय वेड्यासारखी बडबडतेस? इथे मी लग्नाची स्वप्न रंगवतोय आणि तू काय बोलतेस? ऋषी एवढं नको ना रे प्रेम करू माझ्यावर. अरे माणूस म्हटल्यावर केव्हा ना केव्हा त्याला जावंच लागणार ना. आता माझी वेळ संपली, आता मलाही जावंच लागणार ना. आता तू एक शब्द जरी अभद्र बोललीस ना खरंच कानाखाली पेटवेन. अरे वेडा आहेस का? घरी आई वडील वाट बघत असतील, मला जायला नको का? अरे सकाळपासून नेटवर्क गेला होता वाटतं, आता आला. शुभमचा फोन. 2 मिनिटं. हॅलो. हा शुभम बोल ना. कुठे आहेस ऋषी? केव्हापासून तुला फोन लावतोय? अरे हा थोडं बाहेर आलोय. अरे तुझा फोन लागत नव्हता. अरे सकाळपासून थोडा नेटवर्क इश्यू होता. बोल ना. अरे वर्णाचा ऍक्सिडेंट झाला रे. अरे हा बोलली मला ती. अरे हा काय बोलतोयस? हॉस्पिटलमध्ये नेत असतानाच तिने अखेरचा श्वास घेतला. अरे काय? अरे काय वेड्यासारखं बोलतोयस? अरे अरे तिथं ऋषी अरे सावर स्वतःला. तुझी वर्णा आता या जगात नाही राहिली रे. ती हे जग सोडून गेली रे. ऋषी अरे सावर स्वतःला. वर्णा, हे वर्णा. हे वर्णा. वर्णा, हे वर्णा. वर्णा.
ऋषी, अरे ऋषी, मी म्हटलं होतं ना तुला, प्रत्येकाला एक ना एक दिवस जावंच लागतं. आता माझी वेळ संपली, मलाही जावंच लागेल. पण तू वचन दिलंयस मला, तू प्रॉमिस केलंयस मला, तू तुझ्या जीवाचं काही बरं वाईट करून घेणार नाहीस. तुला जगायचंय त्या आईसाठी जिने 9 महिने तुला उदरात वाढवलं, लहानाचं मोठं केलं. अरे तुला जगायचंय त्या वडिलांसाठी ज्यांनी कष्टाचा घाम गाळून तुला स्वतःच्या पायावर उभं केलं. अरे त्यांच्या म्हातारपणात तुझ्याशिवाय कोण आहे रे आधार त्यांना. अरे तुला जगायचंय तुझ्या लहानग्या बहिणीसाठी, तुझ्या भावासाठी, मित्र परिवारासाठी, घरच्यांसाठी, नातेवाईकांसाठी. अरे माझ्या व्यतिरिक्त तुझ्यावर जीव लावणारी जीवाभावाची माणसं आहेत रे, तू त्यांचाही विचार कर. ऋषी, प्रेमात जीव देणारे खूप असतात, म्हणूनच म्हटलं जातं प्रेम आंधळं असतं. पण तुला सिद्ध करायचंय ऋषी की प्रेम आंधळं नसतं. अरे जसं आईचं मुलावरचं प्रेम, गाईचं वासरावरचं प्रेम, तसंच तुझंही माझ्यावरचं प्रेम तितकंच खरं आहे रे. म्हणून म्हणते ऋषी, तुला जगायचंय, तुला खूप मोठं व्हायचंय. तुला आपल्या प्रेमाची शपथ आहे, तुला जगायचंय आपल्या प्रेमाच्या गोड आठवणींसाठी. ऋषी, काळजी घेत जा स्वतःची आणि स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. मी सतत तुझ्या सोबत असेल, तुझ्या आजूबाजूला असेल. चल बाय, येते मी. तुझीच डिअर वर्णा. वर्णा, वर्णा.